सर्वांना नमस्कार. तन्वी आणि अर्जुन लव्ह स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आणि कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. सकाळी सकाळी अर्जुन उठला आणि त्यानं त्याच्या शेजारी पाहिलं तर तन्वी उठली होती. बहुतेक आंघोळ करत होती, कारण बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता आणि त्याला वाटलं की ती आता त्या दिवशीसारखी तशीच टॉवेल गुंडाळून येईल आणि त्याला त्या दिवशीची ती आठवली. पांढरी शुभ्र टॉवेलने गुंडाळलेलं तिचं गोरं गोरं शरीर जणू संगमरवराच्या मूर्तीसारखं दिसत होतं. तिचं मादक सुंदर शरीर फक्त एक टॉवेलने गुंडाळून तिनं झाकलं होतं आणि आजही असा योग दिसतोय कदाचित नशिबात, नुसतं टॉवेलमध्ये तिला तशी पाहण्याचा. ती त्याला कधी आय लव्ह यू म्हणेल आणि तिचं मोहक मादक शरीर त्याच्या मिठीत कधी सोपवेल हे काही माहीत नव्हतं त्याला. आणि तो तसाच डोळे उघडून छताकडे पाहत होता आणि बाथरूम उघडल्याचा आवाज आला तसं त्याने डोळे मिटून घेतलं आणि झोपेचं सोंग घेऊन पडून राहिला. आणि ती बाहेर आली, अगदी बेडरूमच्या मध्ये आली आणि आरशासमोर उभी राहिली. त्याचं हृदय धडधड करत होतं आणि त्यानं हळूच डोळे उघडले तर त्याचा भ्रमनिराश झाला, कारण आज ती पूर्ण आवरूनच बाहेर आली होती. कारण तो बेडरूममध्ये असताना तशीच बाहेर येण्यासारखी ती अडाणी नव्हती आणि मुद्दाम त्याला आकर्षित करण्यासाठी, त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी विशेष असं तर ती मुळीच करत नव्हती. पण तिने आता तिचे ओले केस मोकळे केले आणि ते ती झटकत होती. खूप सुंदर दिसत होती ती आणि तिच्या ड्रेसचा रंगही तिला खुलून दिसत होता. तिच्या ओल्या केसांचं पाणी त्याच्या तोंडावर आलं आणि एक शहारा आला त्याच्या अंगावर. ती खूप खुश होती. रात्री त्याने तिच्या जखमेवर मलम लावला होता म्हणून आणि गाणं गुणगुणत होती. आणि आता 7:30 वाजले होते. त्याच्यासाठी नाश्ता बनवायचा होता तिला, म्हणून किचनमध्ये गेली आणि तो उठून बसला. आज काय एवढी खुश दिसते ही? कदाचित उद्या बर्थडे आहे म्हणून खुश असेल. बर्थडे कोणाला आवडत नाही आणि तिचा हा माझ्या आयुष्यातील पहिला बर्थडे आहे. तो मी खूप स्पेशल बनवणार आहे तिच्यासाठी. इतका स्पेशल की ती कायम लक्षात ठेवेल. आणि उद्या जर ती मला आय लव्ह यू म्हणाली तर उद्यापासून आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात होईल. तिला वाटत असेल की मी तिचा बर्थडे विसरून गेलो, तो माझ्या लक्षात नसेल, पण हे तिच्यासाठी सरप्राईज आहे माझं, ते मी तिला उद्याच देणार. आणि तोही उठला. सगळी तयारी करूनच डायनिंग टेबलवर 8:15 वाजता आला. त्याचं रोजचं रुटीन अगदी घड्याळ्याच्या काठ्यावर ठरलेलं असायचं. आणि तिने त्याच्यासाठी नाश्ता आणला, त्याच्यापुढे प्लेट ठेवली आणि त्याच्याचकडे पाहत बसली, अगदी भान हरवून. कारण आज तो खूप हँडसम दिसत होता. आज त्यानं चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला होता. गोरा गोमटा टपोऱ्या डोळ्यांचा अर्जुन खूप सुंदर आणि छान दिसत होता. अगदी टपोऱ्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत फ्रेश दिसत होता. तिला ते टपोरं गुलाबाचं फूल तिच्या छातीशी घट्ट धरायचं होतं. तिच्या कोमल गालावरून अलगद हळूवार फिरवायचं होतं. त्याच्या कोमल नाजूक पाकळीवर तिचे ओठ टेकवायचे होते. पण या गुलाबाच्या फुलाला हात लावणं वाटतं तितकं सोपं नव्हतं काही. कारण जितकं ते सुंदर होतं तितकेच जास्त काटे होते त्याला आणि त्या काट्यांनी ती सारखी जखमी व्हायची. रात्री त्यानं पहिल्यांदा त्याच्या तोंडून तिच्या ओठांची अप्रत्यक्ष का होईना पण तारीफ केली होती, म्हणून ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. रोजच्यापेक्षा आज त्याच्याकडे ती जास्त मनापासून बघत होती. भानच हरपलं होतं तिचं. राहून राहून त्याचे ते शब्द आणि खट्याळ मादक नजर तिला आठवत होती आणि आतल्या आत ती त्याच्यासाठी झुरत होती. आणि तो तिची वाट पाहत होता की कधी ती नाश्ता टेस्ट करते आणि कधी तो खाऊन ऑफिसला जाईल. पण ती त्याच्यावरून नजरच काढेना. त्यानं चिडून तिच्याकडे पाहिलं तर ती मंत्रमुग्ध होऊन त्यालाच बघत होती. मग्न झाली होती ती त्याच्यात. आता काय अशी नजरेनंच खाऊन टाकेल की काय मलाही, तो मनात म्हणाला. त्याला तिची गंमत वाटली आणि तिच्यापुढे चुटकी वाजवत कोरड्या आवाजात म्हणाला, आता काय नजर लावशील का मला? किती रोखून बघतेस? तशी ती भानावर आली. तुझं बघून झालं असेल तर टेस्ट कर हा नाश्ता, मला उशीर होतोय. आणि तिने गडबडून आणि काहीसं लाजून गालात हसतच तो नाश्ता टेस्ट केला आणि तिच्या लक्षात आलं की त्यात मीठ जास्त झालं आहे आणि ती खूप घाबरली. आज नाश्ता बनवताना रोजच्यासारखं मन नव्हतं लागत तिचं, कारण तिचं मन तर त्याच्या रात्रीच्या त्या हळूवार घातलेल्या फुंकरीबरोबर
उडत उडत कुठंतरी वाहत गेलं होतं. म्हणून मीठ जास्त पडलं. कदाचित 2 वेळा टाकलं होतं तिनं मीठ. इतकं खारट लागत होतं. आणि आता तो खायला लागला. इतक्यात ती घाबरत त्याला म्हणाली, थांब. का? काय प्रॉब्लेम आहे का? नाही, पण ते नको खाऊस. का? तू टेस्ट केलंस ना? मग मी खाणार. त्याला आता उशीर होत होता. पुन्हा त्यानं चमचा उचलला आणि ती म्हणाली, ऐक ना, नको खाऊ ते. मी दुसरं काहीतरी बनवते पटकन. प्लीज नको ना खाऊ. ती त्याला खूप विनंतीच्या स्वरात म्हणत होती. कारण त्याला जर हे खारट लागलं तर तो मी हे मुद्दाम केलं म्हणून प्लेट फेकून देईल की काय तिच्या अंगावर, रागातच. असंच तिला वाटत होतं. आणि ती त्याच्यासमोरची प्लेट उचलायला गेली. थांब, खाली ठेव ती प्लेट. तिने खरंच यात काही मिसळलं आहे की काय? पुन्हा त्याला शंका आली. पण तिने ते न घाबरता टेस्ट केलं आहे. मग का खाऊ देत नाही ती? आणि तिने प्लेट खाली ठेवली. आता तर मी हाच नाश्ता खाणार, तोही ठामपणे म्हणाला. आणि तिने आता अंगावर प्लेट कोसळण्याची वाट बघत डोळे घट्ट मिटून घेतले. त्यानं एक घास खाल्ला आणि तोंड वाकडं केलं. रात्री गोड कॉफी केली असं म्हटलं तर आता नाश्ता खारट केला. मुद्दाम केला असणार तिनं हे, मला त्रास देण्यासाठी. मी त्रास देतो म्हटल्यावर कसंही करून माझा बदला घ्यायचा असेल ना तिला. आणि त्यानं तिच्या चेहऱ्याकडे रागात पाहिलं तर ती डोळे मिटून उभा होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. म्हणजे तिनं हे मुद्दाम नाही केलं. चुकून मीठ जास्त झालं असणार तिच्याकडून. रोज तर असं होत नाही. आणि आज जर तिने मुद्दाम हे केलं असतं तर तिने मगाशी त्याला खाताना अडवलं नसतं. आणि त्यानं पटपट पूर्ण प्लेट खाऊन नाश्ता संपवला. ती अजूनही तशीच डोळे मिटून उभा होती. झालं माझं खाऊन, कॉफी आण. त्याच्या आवाजाने तिनं डोळे उघडले तर खरंच त्यानं तो खारट नाश्ता सगळा खाल्ला होता. आणि तो चिडलाही नाही. याचं काही कळतच नाही. कधी कसा वागतो हे त्यालाच माहीत. त्याच्या मनाचा अंदाज लावणं खूप अवघड आहे. जेव्हा वाटतं की चिडणार नाही तेव्हा वज्रापात झाल्यासारखा चिडतो, ज्वालामुखीसारखा भडकतो. आणि कधी वाटलं की तो खूप चिडणार तेव्हा मात्र अगदी विरुद्ध वागतो, एकदम अनपेक्षित. आणि तिनं कॉफी मन लावून केली. नाहीतर नाश्ता खारट झाला त्याचा सगळा राग कॉफी बिघडली तर निघायचा. म्हणून छान नेहमीसारखी कॉफी केली. एक घोट घेतला आणि त्याला दिली. आणि त्याने पुन्हा कॉफीच्या कपवर उमटलेल्या तिच्या लिपस्टिकच्या डागावर त्याचे ओठ ठेवूनच कॉफी पिली. आणि तिची थोडी लिपस्टिक त्याच्या ओठांना लागली. आणि बॅग घेऊन ऑफिसला निघाला. आणि निघताना थांबून तिच्याकडे पाहून तिला म्हणाला, आज दुपारचा डबा जेवणाची वेळ होण्या अगोदरच 5 मिनटं ऑफिसमध्ये पोहोचला पाहिजे, समजलं? आणि ती गोंधळली. कारण दुपारचं जेवण ती त्याच्यासमोर कशी टेस्ट करणार? आणि डबा नाही पाठवला तर तो कालच्यासारखा खूप चिडेल. तिच्या मनात शंका होती. आणि त्यानं ती ओळखली. आणि तिच्यावर डोळे रोखून म्हणाला, तू तुझं काम कर आणि डबा पाठव. खायचं की नाही तो माझा प्रश्न आहे. आणि तू डब्यात विष जरी दिलं तरी मी खाईन, पण ते तुझ्याच हातचं पाहिजे, समजलं? आणि तिला तर काय बोलावं हेच कळेना. असा कसा हा? नक्की काय आहे याच्या मनात? आणि तो जायला निघाला. 2 पावलं पुढे जाऊन मागे वळून म्हणाला, आणि जेवण बनवताना भाजून घ्यायची काही गरज नाही. काळजी घेऊन कर. आणि हो, जगातलं सगळं मीठ संपवायची स्पर्धा लागल्यासारखी मीठ घालू नको. आणि तो गाडीत बसला. ती नुसती तो गेला त्या दिशेने हसत पाहत उभा होती. आणि जाताना त्याने तिच्यासाठी एक हॉर्न दिला. आणि तो बरोबर 9 वाजता ऑफिसला पोहोचला. आणि ती म्हणाली, मी का देईन तुला विष? तुला देण्या अगोदर ते मीच खाईन. काहीही विचार करतो हा पिसाळलेला धूमकेतू कुठला? असं म्हणून ती हसायला लागली. तो ऑफिसमध्ये आला आणि अतुलला म्हणाला, अतुल, काय झालं माझ्या कामाचं? तसा अतुल गोंधळून आणि काहीसा घाबरून म्हणाला, बाप रे, नक्कीच सर त्या पिसाळलेल्या धूमकेतूविषयी विचारत असणार. किती प्रयत्न केला पण कुठेच नाही सापडला तो धूमकेतू आणि त्याचा अर्थही. काल त्याच्या साडूचा फोन आला होता. अतुलने त्यालाही विचारलं होतं की हा असला धूमकेतू कुठं असतो. आणि त्यानं अतुलला वेड्यात काढलं होतं. आता हा पिसाळलेला धूमकेतू पाहुण्या रावळ्यात पण अब्रू काढायला लागला आहे माझी. आणि याच्या नादात बायको मात्र पिसळल्यासारखं करत होती. आता माझं काही खरं नाही. आणि अतुल रडक्या आवाजात म्हणाला, अर्जुन सर, मला माफ करा.
तुम्ही मला दुसरं काहीही सांगा, मोठी मोठी गणितं द्या सोडवायला हवं तर, पगार कट करा किंवा मला हवी ती शिक्षा द्या, पण तुमचं हे काम मी नाही करू शकलो आणि मला ते जमणार पण नाही. काय? अर्जुन ओरडत म्हणाला. म्हणजे तू अजून तन्वीच्या बर्थडेचं सरप्राईजची तयारी नाही केली? आणि अतुल खुश होत म्हणाला, म्हणजे तुम्ही त्याबद्दल बोलत होता का? हो, मग तुला काय वाटलं? मला वाटलं तो पिसाळलेला धूमकेतू, त्याबद्दल तुम्ही बोलताय. ते तर काम करच तू, पण त्यापेक्षा उद्याचं सरप्राईज प्लॅन महत्त्वाचा आहे. सगळी तयारी केली ना तू? आणि ऐक, फुलं एकदम ताजी ताजी हवीत, त्यांना तू नीट सांग. येस बॉस, जसं तुम्हाला हवं अगदी तसंच होईल. आणि असली कामं मी चुटकीसरशी करत असतो, असं अतुल म्हणाला. पण आम्हाला या बर्थडेला काही मिळणार आहे की नाही? म्हणजे? आता आमच्या बॉसच्या बायकोचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. पार्टी तो बनती आहे ना? आणि तो मनात म्हणाला, पार्टी तर देईनच मी, पण आधी तिला मी विश करणार आहे आणि माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते तिला सांगणार आहे. आणि उद्या जर ती माझी झाली तर एकदम ग्रँड पार्टी देणार आहे मी. आणि इतक्यात स्टाफमधील लेडीज आली. मे आय कम इन सर? येस कम इन. काय काम आहे? अर्जुननं विचारलं. आणि ती त्याच्या तोंडाकडे बघून गालात हळूहळू हसायला लागली. बोला पटकन, वेळ नाही माझ्याकडे, तो ओरडला. तसं ती आणखीन लाजत हसत म्हणाली, सर मला उद्या सुट्टी हवी आहे. आणि पुन्हा गालात हसायला लागली. इथं काही जोक झाला का? का आमच्यापैकी एखादा जोकर दिसतोय तुम्हाला? नाही सर, ती ओठ दाबून हसत म्हणाली. मग का हसताय विनाकारण? तो नेहमीसारखा चिडून म्हणाला. तरी ती गुपचूप मान खाली घालून सॉरी सर म्हणाली आणि तोंडावर हात ठेवत आतल्या आत हसत होती. अर्जुन मग आणखीन चिडून म्हणाला, नॉनसेन्स, गेट आउट, नाही मिळणार तुम्हाला उद्याची सुट्टी. आणि ती बाहेर हसतच निघून गेली. सुट्टी नाही मिळणार म्हटलं तरी हसते, विचित्रच आहे. आणि अतुल अर्जुनला एक फाईल दाखवण्यासाठी त्याच्याजवळ गेला आणि त्याने आधी अर्जुनच्या तोंडाकडे मोठे डोळे करून निरखून पाहिलं. अतुलला अर्जुनच्या ओठांना लागलेली लिपस्टिक दिसली आणि तोही तोंडावर हात ठेवून गालातल्या गालात हसायला लागला. काय झालंय काय सगळ्यांना? का असे माझ्याकडे पाहून हसत आहेत? आणि तो अतुलला म्हणाला, आता तुला काय झालं हसायला? का तुलाही तिच्यासारखा वेड्याचा झटका आला आहे? आणि अतुल हसू दाबत म्हणाला, सर आज नाश्त्यात काय खाल्लं तुम्ही? त्याचा इथं काय संबंध? हसतोस का ते सांग. तेच सांगतोय. तन्वी मॅडमनी सकाळी सकाळी त्यांच्या तोंडानेच नाश्ता भरवलेला दिसतोय तुम्हाला. का फक्त आज नाश्त्यामध्ये लिपस्टिकच खाऊन आलात? गप्प बस मूर्खा, मार खाशील. काहीही काय बोलतोस? हे मी नाही, तुमच्या ओठाला लागलेली लिपस्टिक बोलते. आणि अर्जुन म्हणाला, काय लिपस्टिक? आणि त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन करून पाहिलं. तशी त्याला त्याच्या ओठांच्या कोपऱ्यात तिची लिपस्टिक दिसली आणि तो चपापला, लाजला आणि गोरामोरा होऊन लगेच खिशातून रुमाल काढून त्यानं ती लिपस्टिक पुसली. आणि उलट अतुललाच ओरडत म्हणाला, मूर्खा, तुला सांगता येत नाही का? आता माझी काय चूक यात? मला दिसेल तर मी सांगेन ना. आणि याआधी तर तुम्ही मुलींकडे ढुंकूनही बघत नव्हता आणि त्यासुद्धा तुमच्या आसपास फिरकलेल्या तुम्हाला चालत नव्हत्या. आणि असं अचानक तुम्ही ओठांना लिपस्टिक वगैरे लावून डायरेक्ट ऑफिसमध्ये याल असं माझ्या काय प्रत्यक्ष देवाच्यासुद्धा मनात आलं नसतं. गप्प बस, ते चुकून झालं. हो का, चुकून झालं? बरं बरं, पटलं हं मला, असं अतुल त्याची चेष्टा करत पटल्यासारखं नाटक करत म्हणाला. आणि मग अर्जुन म्हणाला, तुला आधी नाही दिसलं का? मग तिला कशी दिसली? सर बायका या बाबतीत खूप फास्ट असतात पुरुषांपेक्षा. तुमचं नवीन लग्न आहे ना, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच असणार. आता तुम्हाला कळेलच हळूहळू. आणि अर्जुन म्हणाला, आता यापुढे मी काळजी घेईनच, पण तूही मला सांगत जा असं काही झालं तर. आणि अतुल खूपच आश्चर्याने म्हणाला, काय म्हणजे तुम्ही रोज असे घरून येताना ओठांना लिपस्टिक लावून येणार की काय? आगाऊपणा बंद कर. गाढव कुठला, असं लिपस्टिक लावून यायला मी काय मुलगी आहे की काय? मग आजचा हा चमत्कार कसा झाला? अतुलने त्याला विचारलं. आणि अर्जुन सारवा सारव करत म्हणाला, ते हे आपलं, आणि त्याला सांगताच येईना,
आणि मग चिडून म्हणाला, मी ते तुला का सांगू? तुला सांगितलं तेवढं कर. अतुल हसत हसत म्हणाला, हो सर, आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर ठेवीन मी रोज लक्ष तुमच्या ओठांकडे, गालाकडे. पण सर, मी पण एक सांगू का? आता काय? अर्जुनने रागात विचारलं. तुम्ही पण कधी कधी माझ्याही ओठांवर लक्ष ठेवत चला हं. आणि असं म्हणताच दोघेही एकमेकांना टाळी देऊन हसू लागले. अरे पण आता ती मुलगी सगळं सांगत जाईल ना बाहेर, अख्ख्या स्टाफला कळलं तर? हो ना. आता एकच मार्ग आहे. कोणता? तुम्ही तिला सुट्टी देऊ द्या, म्हणजे ती कोणालाही सांगणार नाही. पण काय माहीत, आत्तापर्यंत तिनं सांगितलंही असेल. बायकांच्या पोटात काही राहत नाही. अतुल म्हणाला, अशी भीती घालू नको हां. मी तर फक्त फॅक्ट सांगतोय. असं होऊ शकतं. अरे बापरे, मग काय होईल आता? अर्जुन म्हणाला, आता काय होईल ते होईल, कारण जे व्हायचं होतं ते झालं आहे ऑलरेडी. असं म्हणून अतुल खूप हसायला लागला आणि नकळत अर्जुनच्या चेहऱ्यावरही एक छान गोड स्माईल आली.